जोशाजोशात भयंकर घडलं. सलग 24 तास रोमांसचा भयानक द एंड. बायको थकली नाही पण तो गेला. नेमकं असं काय घडलं? सुरुवातीला सर्व काही अगदी सामान्य होतं. नवरा बायको काही दिवसांच्या सुट्टीसाठी एका शांत ठिकाणी गेले होते. रोजच्या धावपळीपासून दूर, कुणाचाही त्रास नाही, फोन नाही, कामाचा ताण नाही. दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला होता. वातावरणही तसंच होतं. त्यामुळे त्या दिवसाची सुरुवात अगदी आनंदात झाली होती. पण त्याच दिवसाचा शेवट इतका भयानक होईल याची दोघांनाही कल्पना नव्हती. दिवसभर दोघे एकत्र होते. हसणं, बोलणं, फिरणं आणि एकमेकांसोबत खाजगी क्षण घालवणं सुरू होतं. वेळ कसा जात होता हेच त्यांना कळत नव्हतं. सगळं काही सुरळीत असल्यासारखं दिसत होतं, पण या आनंदामागे एक अशी चूक लपलेली होती जी काही तासांनी त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण देणार होती. संध्याकाळ झाली तरी दोघांचा उत्साह कमी झाला नव्हता, उलट तो वाढतच होता. नवऱ्याने स्वतःला अधिक उत्साही ठेवण्यासाठी काही गोष्टींचा आधार घेतला. त्यावेळी त्याला वाटलं की यामुळे काहीच बिघडणार नाही, पण शरीराची मर्यादा ओलांडण्याची किंमत किती मोठी असते हे त्याला अजून समजलं नव्हतं. रात्र सरत गेली आणि दोघे अजूनही रोमॅन्टिक क्षणांमध्ये गुंतलेले होते. विश्रांती न घेता, शरीराला थांबण्याची संधी न देता ते पुढेच जात राहिले. वेळ निघून जात होती, पण त्यांनी स्वतःच्या प्रकृतीकडे एकदाही लक्ष दिलं नाही. शरीर सतत इशारे देत होतं, पण त्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जात होतं. पुढचे काही तास आणखी धोकादायक ठरले. थकवा वाढत होता, शरीरातील शक्ती कमी होत होती, पण तरीही सर्व काही सुरूच होतं. नवऱ्याच्या चेहऱ्यावर थकव्याची चिन्ह दिसू लागली होती, तरीही तो थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला वाटत होतं की तो सर्व काही सहज सांभाळू शकेल. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, बाहेर सूर्य उगवला, पण त्या अपार्टमेंटमध्ये परिस्थिती वेगळीच होती. नवऱ्याची तब्येत अचानक बिघडू लागली. सुरुवातीला किरकोळ त्रास वाटला, पण काही मिनिटातच परिस्थिती गंभीर बनू लागली. त्याला उभं राहणं सुद्धा कठीण झालं. पत्नीला सुरुवातीला वाटलं की हा फक्त थकवा असेल. तिने त्याला आराम करायला सांगितलं, पण काही वेळातच त्याच्या वेदना वाढू लागल्या. त्याचा चेहरा फिकट पडत होता, घाम फुटत होता, शरीर साथ देणं थांबवत होतं. मात्र आता तिलाही परिस्थितीची गंभीरता समजू लागली. घाबरलेल्या पत्नीने तातडीने मदतीसाठी फोन केला. काही मिनिटात आपत्कालीन वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी नवऱ्याची तपासणी केली आणि वेळ न दवडता त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवलं. त्या क्षणापासून प्रत्येक मिनिट महत्त्वाचा होता. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी उपचार सुरू केले. अनेक चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य पाहून पत्नी आणखी घाबरली. नेमकं काय झालं हे अजून कुणाला स्पष्ट सांगितलं जात नव्हतं. तपासण्या पुढे सुरू राहिल्या तसं डॉक्टरांना काही धक्कादायक गोष्टी समजू लागल्या. शरीरात संसर्ग वाढत असल्याची चिन्ह दिसत होती. काही अवयवांवर परिणाम झाल्याचा संशय व्यक्त केला जाऊ लागला. परिस्थिती अपेक्षेपेक्षा खूप गंभीर होती. डॉक्टरांनी त्याला अतिदक्षता विभागात हलवलं. तिथे अनेक तज्ज्ञ डॉक्टर उपचारात सहभागी झाले. प्रत्येक क्षणी त्याच्यावर लक्ष ठेवलं जात होतं. त्याची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू होते, पण धोका अजूनही टळला नव्हता. दरम्यान या घटनेची माहिती बाहेर पसरू लागली. अनेक जण वेगवेगळे अंदाज बांधत होते. काहींना वाटत होतं की ही फक्त थकव्याची बाब आहे. काहींनी वेगळीच अफवा पसरवली, पण डॉक्टरांकडून अधिकृत माहिती येईपर्यंत काहीच स्पष्ट नव्हतं. काही दिवस उपचार सुरू राहिले. पत्नी सतत रुग्णालयात होती. तिला फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं की तिचा नवरा पुन्हा पूर्वीसारखा होईल का, पण डॉक्टर अजूनही कोणतीही घाईची खात्री देण्यास तयार नव्हते. हळूहळू तपासण्यांचे निष्कर्ष समोर आले. डॉक्टरांनी सांगितलं की शरीरात अत्यंत गंभीर संसर्ग झाला आहे. हा संसर्ग सामान्य नव्हता. त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक होतं. उशीर झाला असता तर परिणाम आणखी गंभीर झाले असते. याच दरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना संशय आला की त्या व्यक्तीने शरीराची क्षमता कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी काही प्रतिबंधित अंमली पदार्थांचं सेवन केलं असावं. पुढील तपासणीत त्याला आधार मिळाल्याचं सांगितलं गेलं. डॉक्टरांच्या मते त्या पदार्थांच्या प्रभावाखाली त्याने स्वतःच्या शरीरावर अत्यंत जास्त ताण आणला. सततचा शारीरिक ताण, विश्रांतीचा अभाव आणि औषधांचा परिणाम यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्याचे परिणाम शरीरावर गंभीर स्वरूपात दिसू लागले. यानंतर डॉक्टरांनी आणखी एक धक्कादायक माहिती दिली. शरीरात सेप्टिक शॉक निर्माण झाल्याचं चिन्ह दिसत होतं. काही भागांमध्ये नेक्रोसिस म्हणजेच ऊतींचं नुकसान होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे परिस्थिती अत्यंत नाजूक बनली होती. इतकंच नाही तर डॉक्टरांना काही भागांवर शस्त्रक्रिया करून ते काढावे लागू शकतात अशी भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे उपचार अधिक गुंतागुंतीचे झाले. त्याला सतत अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं. यानंतर ही घटना जगभर चर्चेचा विषय ठरली. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. वैद्यकीय तज्ज्ञांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की शरीराच्या मर्यादा ओलांडणं आणि कोणत्याही प्रतिबंधित पदार्थांच्या प्रभावाखाली अशा प्रकारचं वर्तन करणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. या कथित प्रकरणातून एक मोठा धडा मिळतो. क्षणिक जोश, चुकीचे निर्णय आणि शरीराच्या क्षमतेकडे दुर्लक्ष याची किंमत कधीकधी खूप मोठी मोजावी लागू शकते. आनंदाचा क्षण काही सेकंदाचा असतो, पण त्याचे परिणाम आयुष्यभर सोबत राहू शकतात. आणि आता सुरुवातीला विचारलेला प्रश्न, यामागचं कारण म्हणजे उपलब्ध वृत्तानुसार त्या 50 वर्षीय जर्मन व्यक्तीने प्रतिबंधित अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली सलग सुमारे 24 तास रोमांस केल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर त्याची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. त्याला इटलीतील ग्रोसेटो येथील मिसेरिकॉर्डिया रुग्णालयात दाखल करण्यात आला आणि डॉक्टरांनी सेप्टिक शॉक व नेक्रोसिस सारख्या गंभीर गुंतागुंतीबाबत उपचार सुरू केले. या घटनेची चर्चा याच कारणामुळे सर्वत्र झाली.